परमेश्वर ने किसी के लिए भी गरीब होने की योजना नहीं की है। हालेलुया। मुझे पता है ये लॉकडाउन चल रहा है, पर इस लॉकडाउन के बीच में भी परमेश्वर की योजना नहीं है कि आप गरीब हो जाओ। बाइबल कहती है कि सारी परिस्थितियों में तुम्हारे पास क्या हो, सब अच्छी बातों के लिए सब कुछ। बाइबल कहती है शेर भूखा सो सकता है पर मसीह भूखा नहीं सो सकता। हालेलुया। तेरी करुणा के धन्यवाद। ओ रामा, तेरे भवन में आया, भेंट और अर्पण लाया। शुक्रिया करता जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया।
मेरे सृजनहार यीशु, Yeshua, my Jesus, Savior, my Jesus, मेरे पालनहार, मेरे सृजनहार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रभू येशूच्या नावात. ही वेळ आहे प्रार्थना करण्याची. तर आपण पहिला तिमोथेला 2 अध्याय याचे 1 ते 2 वचन आपण वाचू. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, बदल्या व उपकार स्तुती करावी, राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थना करण्याची. आपले जे अधिकारी आहेत, जे मंत्री आहेत, जे प्रधानमंत्री आहेत, प्रत्येकांसाठी प्रार्थना करा. ते जे काय निर्णय घेतील ते परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे निर्णय घेतील. प्रार्थना करा. रिगारा बोसा खरा मांदो सोंदरा बाशिखरा लांदे रामोंता का zebra ande rebo shaka libra mande rege bosa karaba zebra mando raba zebra leke bosa kraba sikra bashaka indra basaka yara bozunda riba raba shakra balege bozandra bozat libra mando sonda o raga bakaira baleke zeke rebo shotoronda ga zebra mande rakozanda rigara mashakra lingadra mashanda ribo sodrobo shakra baligra babalibo sonde rabashanda. त्यांच्या जीवनातून शैतानच्या प्रभावाला कापतो येशूच्या नावात. रिबो शांत. प्रार्थना करा त्यांच्या जीवनासाठी. रिगारा बो शांत. ते जे काही निर्णय घेणार ते परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे निर्णय घेणार येशूच्या नावात. रिबो जोत राबा सांदा ओ राबा शाखरा बाली प्रोबो जोत रोबो शाखरा बा शांत रेखे गे सेखे लिब्रा मासाखा इराबांदो सोंदा. ते जे काही देशासाठी, या राष्ट्रासाठी निर्णय घेणार ते परमेश्वराच्या आत्म्याने निर्णय घेणार येशूच्या नावात. ते रिबा खोजा बाली ब्रौंदा राबो जा खालिंगे Mashanda o raba zibra balendra mosa kaibra bale bo sundara baba ragaba zebo shakara balenga dramando sundara mashekere bo sandara baba o raba baba libro bo sakra baligra baba raba zakra baba lendra bashandara baba o rangara mama libra basekere bo shakra balindra bashandara bosenda ragaba sekere bondra bashandara bosenda ragaba sekere bo sandra baba libra baba shakra baba libra basandra Shandra Bosonda, Ora Babalibra Babalibro Shakra Balinga Trababa Sakranda, Ronda Ragabazibra Maseke Rebo Shakra Baligra Babarabasandra Mamaseke Ndrabashanda, Ragabalinga Tramamarabaseke Rebo Shakra Ligra Babarabashanda. प्रार्थना करा प्रत्येक लीडर्ससाठी. रिबो शांता. प्रत्येक गव्हर्नमेंटसाठी प्रार्थना करा. रिगारा बोसोत्रो बो शांतरा बसांता. प्रत्येक मंत्रींसाठी प्रार्थना करा. रिगारा बोसोत्रोंद्र बशेकेंद्र बोसांद्र बाबाराबशांता. ओरा बाबाली ब्रोबो शाक्रा बाबाली ब्राबा ब्राबा साक्रा बाबाली ब्रोबोले ब्राबा शांद्र बसांता. ओरा बाबाली ब्रोबो शाक्रा बाबाली बो शांता. परमेश्वराची बुद्धी त्यांच्या जीवनामध्ये काम करत आहे येशूच्या नावात. रिबो साक्रा बशांता. ते जे निर्णय घेणार ते परमेश्वराच्या बुद्धीने घेणार येशूच्या नावात. रिबो जांदर बाबा ओ राबा लिब्रोबो साक्रा बाबा लिब्रोबो सांखातर बाबा शांदर बाबा ओ राबा राबा सीब्रा मांदो सोक्रोबो शेखे यानदर बाबा. ओ हालेलुया 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 हालेलुया. आपण वचन बघू. लूक याचा 17वा अध्याय 26 ते 30 वचन. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खात पित होते, विकत घेत होते, विकित होते, लागवड करीत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व
गंधक याची दृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल. हालेलुया. आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे हरवलेल्यांसाठी. जे व्यक्ती येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, तुमच्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, तुमच्या मित्रांसाठी प्रार्थना करा, तुमच्या कुटुंबांसाठी प्रार्थना करा. जे येशू ख्रिस्ताला त्यांच्या जीवनात स्वामी आणि ग्रहण नाही केले त्या लोकांसाठी प्रार्थना करा. रिगारा बो साखरा बा जेकेरे बो शांदारा मा सांदा लेब्रो साखरा लिग्रा बाबा बा साखरा बा लिंगद्र मा शाखरा बा लेंदे राबो साखरा बा लिंदर मा शांदा रोका बाबा लिब्रा बाबा बा साखरा बा लिंग्रा मा साखरा बाबा साखरा बा लिब्रा बाबा बा लिग्रा बा सेकेंदा रेगे बो जांदर बा साखरा बाबा लिंगद्र मा सोथोर बो सेके इब्रा बा लेंद राबो जांदा लिब्रा मा जाका या राबो साखा लिब्रा मांदे सेंदे rabo sakaya rege bo zakra balinga dra maso taraba zibra balendra mosa karali rabasanda o zabra bali brobo sondra bashakra basan khandra basenda. प्रार्थना करा तुमच्या कुटुंबांसाठी. रिगा रबो zakra bali brobo shakra basandra bo shonderi bo sanda rege bo sokrodra bashakra bali brobo shakra bazindra mashendra bashandra babasanta rabo sakali brobo shakra balinga dra masheke yarabo zonda o rabazira bashandra basandra bashakra babali brobo sandra bashanta. त्यांच्या जीवनावर शैतानाचा प्रभाव होणार नाही येशूच्या नावात. रिबो सोत्रोबो शाक्रा बाली ब्रोबो सांदा त्यांच्या जीवनावरून शैतानाला कापतो येशूच्या नावात. रिबो सोंदा लिब्रो जोक्रोबो शाक्रा लिंदर मसाक्रा बालिंदर बो शांदा राबा सेखेरे बो सांदरा बशाक्रा बाली ब्रोबो सांदरा बशेखे यारा बो जोंदा ओ रागा बसीब्रो जोंदे राखे बो साखाली रातो रोबो जाद्रा बाली ब्राबा राबा सांदरा बशेखे यारा बाबा राबा सांदा. प्रार्थना करा रिगा बशांदा रेगे बो सांदा मध्यस्थ करा त्यांच्यासाठी. रिगारा बो जोंदा रेखे बो सोखाली ब्राबांद सांदरा बो शोंदे रिगारा मांदे सेखे याराबा ओ साब्रा मा सीब्रा बाले राराबा सेत्रा मांदो सोंदरा बाबा ओ रामा से लेब्रांदे के सीरा बालेंदरा बा शाक्रा बाली ग्रबा सांदरा बा शांता. प्रार्थना करा त्यांचे हृदय खुले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण करण्यासाठी. रिगारा बो सांदरा बा शांदरा बाबा त्यांची आत्मा खुली आहे प्रभू येशू ख्रिस्ताला ग्रहण करण्यासाठी. रिगारा बो शाक्रा बालेंदरे बो सांदा ओ राबा से राबा शांतरा बाली प्रभू सांदरा बा शांता. मध्यस्थ करा. रिगारा बा शाक्रा बाली प्रभू सोंदरा बा शांता. ते प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत आहे येशूच्या नावात. रिबो सोंदरा बाबा ओ राबा जे ब्रो सोत्रा लिग्रा बाबा राबा शांदरा बा जेखे यारा बाबा रोंदरा मा जे राबा रिगारा मांदो सोत्रा बालिग्रा बा शांदरा बाबा. ओ हालेलुया हालेलुया हालेलुया. आपण तिसरा प्रेयर पण बघू. आपला यहेजकेल याचा 33वा अध्याय 7 ते 9 वचन. तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास सावध कर. हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता, जर त्याला त्याचा मार्गापासून मागे फिरवण्याविषयी तू बोलून त्यास सावध केले नाही, तर तो आपल्या असत्यनेच मरेल. खरं, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तू जवळ मागेल. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे, म्हणून तू त्यास सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या असत्याने मरेल खरा, पण तू आपल्या जीवाचा बचाव करशील. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थना करण्याची. आत्म्या जिंकण्याच्या गतिविधीसाठी प्रार्थना करा. आपला हर एक मेंबर, लीडर, हर एक चर्च मधील व्यक्ती उत्साहित आहेत आत्मा जिंकण्यासाठी. प्रार्थना करा प्रत्येक लीडरसाठी, प्रत्येक मेंबरसाठी. रिगारा बो शात्रा बा सांता. ही परमेश्वराने आपलं सुवार्ता सांगण्याची संधी दिली, तो आपल्यावर विश्वास करतो. प्रार्थना करा. रिगारा बो साखरा बा शांखातारा बो सोंता. प्रत्येक मेंबर, प्रत्येक लीडर उत्साहित आहे आत्मा जिंकण्यासाठी. रिगारा बो सोंता लिब्रा बाबा बा शाखरा बा सिंदरा बो शोतरा बा सांता रेगे बो साखारा बा शातारा बा शांता. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ते स्वतःपर्यंत ठेवत नाही, प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते घेऊन जाता येशूच्या नावात. रिब्रो सोंद राखो जांदे लिब्रा बा सेके रे बो शांदा राबा रागा बा सेंदरा बा लेगे बो शांदा लिब्रोंदो को
sokrali garabande serebo serebo ndaramando sonda labronde ge bo sakraba shanda. प्रत्येक व्यक्ती उत्साहित आहे येशूच्या नावात. ओ राबा झीरा बसेकेरे बो साक्राबा लिब्रा लिब्रा बसोंदा. ओ राबा झेकेरे बराबा साक्राबा लिंदरा बशांदरा बसेंदा. ओ राबा लिब्रांदेरे बो साक्राबा लिंगरा लेब्रा बशांता. त्यांना वेळेचे महत्त्व कळत आहे. रिगा राबा शांता. ओ राबा लिब्रो बो साक्राबा शांता. सुवार्ता सांगणं किती जरुरी आहे. रिगा बो साक्राबा सेकेरे बो शांदरा बसेंदा. ओ राबा लिब्रा बराबा शांदरा बराबा शांता. ओ रामा लिब्रो सोत्रो बो साक्राबा लिब्रो बो सोंदा. ओ राबा सेकेरे बो शांता. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. त्यांना वाचवत आहे येशूच्या नावात. ओ राबा शांदरा बाबा. ओ रिगा बा सेकेरे बो शांदरा बाबा. लिब्रांदे के सेकारा मा सोंदरा मा सेकेरे बराबा लिंदरा मा सोत्रा बा लिंगरा बराबा शांदरा बाबा. ओ रागा बा साखा यारा बा शेके यांदरा बाबा. ओ राबा जेब्रो साक्रा लिंगरा बा जात्रा बाबा लिंदरा बा शांदरा बाबा. ओ हालेलुया हालेलुया. ओ धन्यवाद पिता धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद परमेश्वरा इतक्या सुंदर समयसाठी. ओ राबा शाखरा बा सांदरा बा शेखेंदरा बा सांदा. ओ राबा शिखरा बा लेंदरा बा शांदरा बा शेखे या राबा शांदरा बा. ओ राबा देरे बो सात्रा बा लिंदरा मा शांदा. रिगारा बा जात्रा बा शांदा. या प्रार्थनाला प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. ही वेळ आहे त्याची आराधना करण्याची. और वो हमारी चाह है. ओ रॉकी तू मेरी चाह और कुछ ना मैं चाहूं. तू मेरा आनंद तुझको मैं गाऊं. हालेलुया. तू मेरी चाह गाइए. हाँ यीशु तू मेरी चाह और कुछ ना मैं चाहूं. और कुछ ना मैं चाहूं तेरे अलावा. हे तू मेरा आनंद तुझको मैं गाऊं. हालेलुया. विश्व से भी बढ़कर है तू मेरे लिए. विश्व से भी बढ़कर यीशु तू है तू मेरे लिए. तू मेरी चाह और कुछ ना मैं चाहूं. तू मेरा आनंद तुझको मैं गाऊं. हालेलुया. तू मेरी चाह यीशु तू है और कुछ ना मैं चाहूं. गाइए और उसको बताइए यीशु मेरी चाह और तेरे सिवा कुछ नहीं मैं गाऊं. हाँ अपनी आवाज उठाइए. विश्व से बढ़कर है. विश्व से भी बढ़कर हाँ तू है तू मेरे लिए. विश्व से भी बढ़कर है तू मेरे लिए. विश्व से बढ़कर
कुछ ना मैं चाहूं, तू मेरा आनंद, तुझको मैं गाऊं, हालेलुया। तू मेरा आनंद है, तू मेरा आनंद, तुझको मैं गाऊं, हालेलुया, 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 हालेलुया। मैं गाऊं हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची आणि आज दिनांक 26 एप्रिल 2020. आजचं जे वचन आहे ते आहे स्वभावाने सिद्ध आणि श्रेष्ठ. हालेलुया. आपले सुरुवातीचे वचन घेतले गेले आहे पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 23वे वचन. आणि वचन सांगते, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत आणि टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. हालेलुया. पास्टर क्रिस ओयाखिलोमे आजच्या वचनातून आपल्याला सांगत आहेत, जेव्हा आपण श्रेष्ठतेबाबत बोलतो तेव्हा याचा सोपा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ होणे, वर आणि पलीकडे जाणे. हालेलुया. अपवादात्मक असणे. पण मग ही एक तुलनात्मक संकल्पना आहे, म्हणजेच तुमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरांवर ह्याचे मोजमाप करता येईल. हालेलुया. अशा प्रकारे श्रेष्ठता आपल्याला त्याच्या तुलनात्मकतेमुळे वाढण्याचा विचार देते. म्हणून तुम्ही वास्तविक कोण आहात त्याला तुम्ही जागे व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वभावाने एक सिद्ध आणि श्रेष्ठ व्यक्ती ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. याच कारणास्तव वचनांचा अभ्यास करीत असता तुम्हाला दिसून येईल की तो नेहमी आपल्या मनांना ह्या विचारात व वास्तविकतेत घेऊन जातो की त्याने आपल्याला त्याच्यासारखा सिद्ध मनुष्य बनविले आहे. हाच स्वभाव त्याने आपल्याला दिला आहे. एकदा तुम्हाला ही वास्तविकता शिकवली जाते व तुम्ही त्याला जागे होता तेव्हा तुम्ही त्याच्या प्रकाशात चालाल. याच कारणास्तव आपण श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करीत नाहीत, आपल्यातून ती बाहेर पडते. हे अगदी आपल्याला अस्तित्वाच्या रचनेमध्ये आहे. हालेलुया. हे आपल्या अस्तित्वाच्या रचनेमध्ये आहे, आपल्या स्वभावाचा आधार. हालेलुया. जेव्हा लोक म्हणतात ते श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करीत आहेत तर ते कधीच होऊ शकणार नाहीत, कारण ते बनण्याचा प्रयत्न करीत आहेत जे ते अगोदरच आहेत. एक कुत्रा कधी कुत्रा होण्याचा प्रयत्न करीत नाही, त्याचप्रमाणे एक मांजर कधी मांजर होण्याचा प्रयत्न करीत नाही. तुमच्याकडे एक श्रेष्ठतेचा आणि तुमच्याकडे एक श्रेष्ठतेचा आत्मा आणि मन आहे, कारण तुम्ही तसे जन्मला होता. तुम्ही एका सिद्ध देवाचे सिद्ध आणि श्रेष्ठ अस्तित्व आहात. हालेलुया. म्हणून तुमचा स्वभाव जो देवाचा स्वभाव आहे त्याने नीतिमत्वाची कृत्ये उत्पन्न करू द्या, कारण श्रेष्ठता नीतिमत्तेत चालणे होय. हालेलुया. आपण घोषणा करणार आहोत. तुमचे पवित्र हात स्वर्गाकडे करून माझ्या मागे तुम्ही म्हणू शकता, माझ्याकडे एक श्रेष्ठ आत्मा आहे आणि जे काही मी करतो त्यात मी श्रेष्ठता उत्पन्न करतो. पवित्र आत्मा मला सिद्धतेमध्ये व नीतिमत्तेमध्ये चालण्यास लावतो व दैवी आणि गौरवी सद्गुण व्यक्त करण्यासाठी तो माझ्यामध्ये त्याच्या पूर्णतेत राहतो. मी देवाच्या बुद्धीने कार्य करतो, एका श्रेष्ठ मनाने. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाव, सामर्थ्यशाली आणि अद्भुत वचन. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे आपल्याला स्वतःला तयार करण्याची त्या वचनासाठी जो देवाचा आत्मा आज आपल्यासाठी घेऊन आला आहे. तर आपले पवित्र हात वर करा, जिथे कुठे तुम्ही आहात उभे आपण राहूयात.
कारण ही वेळ आहे आराधनेची. आपण स्वागत करूयात आपल्या प्रेस टीमचे. उसने कहा जो लोग यीशु में विश्वास करते हैं, आप क्या विश्वास करते हो यीशु मसीह में, ये जरूरी है जानना. उसने कहा कि जो यीशु में विश्वास करते हैं, पर यीशु में क्या विश्वास करते हैं. यीशु में आप ये विश्वास करते हो कि यीशु मसीह क्या है, परमेश्वर का पुत्र है. ये आप विश्वास करते हो कि यीशु मसीह जीवित प्रभु है. आप विश्वास करते हो कि यीशु मसीह कुंवारी से पैदा हुआ. आप विश्वास करते हो कि यीशु मसीह मरा. आप विश्वास करते हो यीशु मसीह गाड़ा गया. आप विश्वास करते हो कि यीशु मसीह क्या हो गया, मरुओं में से जी उठा. Praise the Lord. वो डर की आत्मा को हम काटते हैं यीशु के नाम में, काटते हैं यीशु मसीह के नाम में. लीप्रा का मंत्र हम प्रार्थना करते हैं प्रभु, और जितने लोग भी कोरोना से इन्फेक्टेड पाए गए हैं उनमें से कोई मरेगा नहीं. अब भी जैसे ही हम प्रार्थना कर रहे हैं, आपकी सामर्थ को हम उनके शरीरों में भेजते हैं यीशु मसीह के नाम में. पूरे भारतवर्ष में उस कोरोना को हम बोलते हैं मरने का आदेश देते हैं यीशु मसीह के नाम में. उन कोरोना के विषाणु को मरने का आदेश देते हैं यीशु मसीह के नाम में. मेरे जीवन का मकसद, मेरे जीने का कारण यीशु केवल तू ही है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. यीशु तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं. पिछला सब भूल कर, मैं आगे दौड़ा चलूं, उस पुरस्कार के लिए मैं दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था, जो मेरे लिए धन था, उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना, उसकी और मैं बढ़ूं.
मुझ पर हुई है कृपा, हाँ मुझ पर हुई है कृपा। उसको बेकार न जाने तू, बेकार न जाने तू, जिसने मुझे चुना, उसकी और मैं बढ़ूं, देखूं तेरी सलीब की ओर, खींचा मैं जाऊं, देखूं तेरी सलीब की, देखूं हाँ। तेरी सलीब की ओर, खींचा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीने का कारण तू है। हॅलो, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचे आमच्या विशेष संडेच्या सर्व्हिसमध्ये. मला विश्वास आहे की तुम्ही प्रार्थना करून परमेश्वराची स्तुती करून पूर्णपणे तयार आहात हे वचन ग्रहण करण्यासाठी. आणि मी तुम्हाला खात्री देतो की हे वचन तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकीन. पास्टर क्रिस नेहमी म्हणतात की तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या आत्म्यामध्ये देवाचे वचन. प्रेज द लॉर्ड. तर जसं हे वचन येत आहे तुम्ही स्वतःला तयार करा म्हणजे परमेश्वर तुमच्याशी बोलू शकेल. तुम्हाला तुमच्या आत्म्यात त्याचा आवाज ऐकू यावा. देवाच्या आत्म्याने तुम्हाला चालवू शकावे, तुमचं नेतृत्व करू शकावे, तुम्हाला उत्साह करता यावे, तुम्हाला प्रेरणा देता यावी. त्याने प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा की हे वचन तुमच्या हृदयाच्या चांगल्या भूमीवर पडून परिणाम उत्पन्न करत आहे येशूच्या नावात. हे वचन ज्या कामासाठी येत आहे ते तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करीत आहे येशूच्या नावात. ओ, तुम्ही ते खरे आणि प्रामाणिक असे सेवक व्हाल जे केवळ ह्या वचनावर काम करणार नाहीत, तर हे वचन पुढे देखील घेऊन जातील येशूच्या नावात. ओ धन्यवाद प्रभू, धन्यवाद देतो ह्या समयासाठी, तुझ्या करुणेसाठी, तुझ्या दयेसाठी, तुझ्या प्रेमासाठी. तू महान आहेस प्रभू, तुझ्यासारखा कोणीही नाही प्रभू. ना करून धन्यवाद प्रभू, 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 धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद टाकीन. आम्ही म्हणतो प्रभू आमचे आत्मे, आमची मन उघडी आहे तुझ्याकडून ऐकण्यासाठी. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. मी पाहू शकतो की पुष्कळांच्या जीवनांमध्ये बदल घडून येत आहे. जसे आम्ही धन्यवाद देत आहोत, धन्यवाद द्या. तुमच्या जीवनांमध्ये ते धन्यवादितेचे सामर्थ्य सुरू होत आहे येशूच्या नावात. धन्यवाद द्या तुमच्या जीवनासाठी, धन्यवाद द्या त्या अनुग्रहासाठी जो तुमच्याकडे आहे येशू ख्रिस्तामध्ये, त्या धन्यतेसाठी की तुम्ही येशूला जाणू शकलात आणि तुमची नावं जीवनाच्या पुस्तकांमध्ये लिहिलेली आहेत. धन्यवाद द्या प्रभूचा, देवाच्या आत्म्यासाठी. त्याला धन्यवाद द्या त्या समजसाठी जी त्याने तुम्हाला दिली आहे. धन्यवाद द्या प्रभूला, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या सेवा कार्याची सराहना करा, त्याचा उत्सव साजरा करा, त्याच्यात आनंद माना. ओ धन्यवाद पवित्र आत्म्या. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसे आहात तुम्ही? आणि मागच्या बुधवारी आपण एक सिरीज सुरू केली होती, युनायटेड इन गॉड्स पर्पस, आणि ही श्रृंखला आपण पुढे चालवत आहोत. जे इंग्रजी व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही सबटायटलिंग केली आहे म्हणजे तुम्ही पण आम्हाला समजू शकाल. आणि ही जी वेळ आहे ती अतिशय संवेदनशील आहे. याच कारणास्तव हा संदेश अतिशय महत्वाचा आहे. आम्ही मागच्या वेळेस बोलण्यास सुरुवात केली होती
ख्रिस्ती व्यक्तीची वाढ किती महत्वाची आहे. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय आणि 11व्या वचनापासून की देवाची एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये काय इच्छा आहे. देवाची हीच इच्छा आहे की एक ख्रिस्ती हा सिद्धतेमध्ये पुढे वाढत जावा. देवाची हीच इच्छा आहे की एका ख्रिस्ती व्यक्तीने त्याचा उद्देश जाणावा आणि त्याच्या ऐक्यामध्ये चालावे. कारण खरे यश हे देवाने बनविलेल्या उद्देशाच्या परिपूर्णतेमध्ये चालणे होय. कुणालाही तुम्हाला धोका देऊ नका की तुमच्या अभिलाषांचे काय, तुमच्या स्वप्नांचे काय. जर हे सर्व ख्रिस्ताच्या स्वप्नांबरोबर मेळ खात नाहीत तर या स्वप्नांचा काहीच उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला देखील स्मार्ट व्हावे लागेल. तुमच्या जीवनासाठी परमेश्वराच्या उद्देशाला जाणावे लागेल. स्वतःला विचारावे लागेल की मी जे करतो ते मी का करतो, त्या मागचा उद्देश काय आहे. हे ख्रिस्ताच्या उद्देशाने प्रेरित आहे का? हे ख्रिस्ताच्या प्रीतीने प्रेरित आहे का? प्रेज द लॉर्ड. ह्याच्याद्वारे देवाला गौरव मिळत आहे का? यासाठी की तुम्ही खूप लोक असे म्हणतात की मला कसं कळेल की मी जे करत आहे ते बरोबर आहे की नाही. सिंपल. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जाणून घेऊ शकता. माझ्या कामांनी देवाला गौरव मिळत आहे का? माझ्या जीवनाने परमेश्वराचं प्रेम दिसत आहे का? मी जे करत आहे ते मी का करत आहे? ह्या मागचा माझा हेतू काय आहे? माझी इच्छा काय आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवासाठी हे अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही जे करता ते का करता. आपण बातचीत केली की कशा रीतीने 2 राजा होते, आसा आणि अमस्या. अमस्याच्या राजाने सर्व काही योग्य रीतीने केले पण त्याचे हृदय हे सिद्ध नव्हते. आणि आसाने जे काही केलं त्यामध्ये काही चुका होत्या पण त्याचे हृदय सिद्ध होते. प्रेज द लॉर्ड. आणि याच कारणास्तव आम्ही तुम्हाला हा संदेश देत आहोत की तुम्ही देवाच्या उद्देशाच्या ऐक्यामध्ये यावे. असे काहीतरी आहे ज्याला देवाच्या उद्देशाबरोबर ऐक्यामध्ये येणं म्हणतात. ही देवाची इच्छा आहे तुमच्या संबंधात. ही देवाची इच्छा आहे तुमच्या संबंधात. प्रेज द लॉर्ड. आपण सुरुवात करणार आहोत तिथूनच जिथून आम्ही मागच्या वेळेस थांबवलो होतो. 4 अध्याय आणि मी सुरू करतो 13व्या वचनापासून. जरी आपण 15व्या वचनापर्यंत पोहोचलो होतो, मी 13 आणि 14वें वचन तुम्हाला समजावून सांगितलं होतं, तरी मी तिथून सुरुवात करतो म्हणजे आपण कॉन्टेक्स्ट मध्ये यावं. प्रेज द लॉर्ड. 13वे वचन. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत. म्हणजे देवाचा उद्देश काय आहे? ऐक्य. चला आपण आणखीन एक वचन वाचूयात. स्तोत्रसंहिता याचा 133वा अध्याय आणि आपण वाचत आहोत 1 ते 3 वचनं. त्या अध्यायामध्ये 3च वचनं आहेत. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरथ आहे. पुन्हा परमेश्वर इथे एकतेविषयी बोलत आहे. कधीही ख्रिस्ताच्या ऐक्याला तोडू नका. मी मागच्या वेळेस देखील सांगितलं, परमेश्वर त्या लोकांना चांगलं मानत नाही जे ख्रिस्ताच्या ऐक्याला तोडण्याचा प्रयत्न करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठांपर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याचे ठरविले आहे. तुम्ही पाहू शकता तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याचे ठरविले आहे. तो सांगत आहे की अनंतकालीन जीवनाचा आशीर्वाद कुठे आहे? एकतेमध्ये. आणि म्हणूनच ख्रिस्तियांनी एकत्र येणे, ख्रिस्ताच्या देहाने ऐक्यामध्ये येणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण रॅप्चरच्या अतिशय जवळ आहोत. रॅप्चर मध्ये पुष्कळ गोष्टी होणार आहेत आणि त्यापैकी एक हे देखील आहे, देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्याप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले, यासाठी की आपण यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी म्हणजे लबाडीला धरून नाही, प्रीतीने सत्याला धरून. हालेलुया. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे. ह्याचा काय अर्थ आहे? मस्तक असा जो ख्रिस्त म्हणजे तो दाखवत आहे की बायबल सांगत आहे की ख्रिस्त कोण आहे? ख्रिस्त येशू आणि त्याची मंडळी मिळून काय बनतात? ख्रिस्त. येशू काय आहे? मस्तक. आणि आपण चर्च काय आहे? त्याचं शरीर आहे. मस्तक आणि शरीर मिळून आपण काय म्हणतो? शरीर. पण तो म्हणत आहे आपण काय करावे? मस्तक असा जो ख्रिस्त
त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. म्हणजे तो काय सांगत आहे, जसं येशू आहे काय झालं पाहिजे, मंडळी देखील झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जसा येशू विचार करतो, जे येशूचे विचार आहेत, जसा येशू जगला तो कसा असला पाहिजे, मंडळीचा देखील. प्रेज द लॉर्ड. याच पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 1ल्या वचनापासून आपण वाचूयात. ते मी आता इतक्यात म्हणालो ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो. तुम्हाला माहित आहे पाऊल कुठे होता, तो बंदिवासामध्ये होता येशूमुळे. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही म्हणालात येशू माझा प्रभू आहे, वास्तविक पाहता तुम्ही एका पाचारणामध्ये आला होतात. आणि तो काय म्हणत आहे, ह्या पाचारणास शोभेल असे, ह्या पाचारणानुसार जगा, दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या अनुसार नाही. प्रेज द लॉर्ड. कसा कोणी ख्रिस्ती आज बरा आहे आणि उद्या तो आजारी पडतो, त्याच्या पाचारणानुसार जगत नाहीये. कारण परमेश्वराने तुम्हाला एक दिवस चांगले आणि दुसऱ्या दिवशी आजारी असण्यासाठी पाचारण केले नाही. देवाची इच्छाच नाहीये की तुम्ही आजारी व्हावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने कोणासाठी देखील गरीब होण्याची योजना केली नाही. मला माहित आहे की लॉकडाऊन चालू आहे, पण या लॉकडाऊन मध्ये देखील त्याची इच्छा नाहीये की तुम्ही गरीब व्हावं. बायबल सांगते की तुमच्याकडे काय असावं. बायबल सांगते सिंह भुकेला झोपू शकतो, पण एक ख्रिस्ती भुकेला झोपू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. तर तो काय म्हणत आहे, मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. परमेश्वराने आपल्याला चालण्यासाठी एक पाचारण दिले आहे. त्याने आपल्याला धावण्यासाठी एक धाव दिली आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्या धावेनुसार तुम्हाला धावायचं आहे. त्या धावेला त्या धावेच्या नियमांनुसार धावायचे आहे. हालेलुया. तुम्ही त्याच्या बाहेर जगू शकत नाही. तो काय म्हणत आहे, तुमचा ख्रिस्तीपणा गांभीर्याने घ्या. पुष्कळांनी आपला ख्रिस्तीपणा गांभीर्याने घेतलेला नाहीये. त्यांना असं वाटतं की ख्रिस्तीपणा बस मी सकाळी संडेला चर्चला गेलो, तिथे अर्धा तास वचन ऐकलं, मग मी घरी आलो आणि मग मला जे पाहिजे ते मी केलं. त्या पाचारणास शोभेल असे चाला, त्या पाचारणास योग्य असे चाला. तुम्ही अविश्वासणाऱ्यांसारखं जगू शकत नाहीत. ह्या काळात तर मुळीच नाही. जर तुम्ही अगोदर तसे चालला होतात तरी परमेश्वर आता तुम्हाला परत बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. की ह्या पाचारणास शोभेल असे चाला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या कामांनी ख्रिस्त येशूला गौरव मिळाले पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताला गौरव कसे मिळेल, तुम्ही काय करता, आत्मे जिंकता. जेव्हा तुम्ही आराधना करत आहात, तुम्ही प्रार्थना करत आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काय करत आहात, येशूला गौरव देत आहात. तुम्हाला हे केलं पाहिजे. तो म्हणतो या पाचारणास शोभेल असे चाला. ह्या पाचारणानुसार दुसरे कोणते पाचारण निवडू नका की माझ्या घरच्यांचे पाचारण, माझ्या नोकरीचे पाचारण, माझ्या स्वतःच्या स्वप्नांचे पाचारण. प्रेज द लॉर्ड. आणि ही उत्तम वेळ आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो. हालेलुया. समयांची समज. बायबल सांगते त्या लोकांना, इसाखारच्या लोकांना समयांची समज होती. कारण ज्यांच्याकडे समयांची समज नाहीये ते अंधकारामध्ये जगत आहेत. हालेलुया. हालेलुया. तर तुमच्याकडे काय असण्याची गरज आहे, समयांची समज. यू गॉट टू डू दॅट. प्रेज द लॉर्ड. चला आपण पुन्हा एकदा जाऊयात 15व्या वचनामध्ये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. तुम्ही पाहू शकता तो पुन्हा एकदा त्याची काय इच्छा दाखवत आहे, वाढण्याची इच्छा. ख्रिस्ताच्या ठाई वृद्धी जरुरी आहे. पुष्कळांना माहित नाही. त्यांना बस एवढंच वाटतं की माझा नव्याने जन्म झाला आहे, मला तिथेच थांबायचं आहे. नाही, मला थांबायचं नाहीये. आपण पाहिलं की वाढणं किती जरुरी आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 2रे वचन. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. तो म्हणत आहे की तुम्ही एक दिवस बालक होता, पण तुम्हाला बालक राहायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला वाढत जायचं आहे. कोणीही तुम्हाला सांगू देऊ नका की ख्रिस्तीपणामध्ये वाढण्यासारखं असं काही नाहीये. असं होऊ देऊ नका की तुमच्या प्रार्थना तशाच आहेत 15 वर्षापूर्वीच्या. तुमच्या प्रार्थनांना वाढावे लागेल, तुमच्या प्रार्थनांना बदलावे लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही वाढले पाहिजे. ख्रिस्ताच्या उद्देशाबरोबर ऐक्यामध्ये यावे लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला वाढावे लागेल. स्वतःला म्हणा मला वाढायचं आहे. स्वतःला बोला वाढणं गरजेचे आहे. पुष्कळसे लोक त्यांच्या करिअरमध्ये पुढे गेले आहेत.
दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये ते पुढे गेले आहेत, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती काय आहे? ख्रिस्ताच्या ठायी पुढे जाणे. ख्रिस्ताच्या ठायी पुढे जाण्याचा अर्थ काय आहे? ख्रिस्ताच्या समजमध्ये पुढे जाणे. ते काय होत आहे? ते वाढत जात आहे. जर काल तुम्ही 50 आत्मे जिंकत होता, तर आज तुमच्याकडे योजना आहे 50,000 आत्मे जिंकण्याची. जर काल तुम्ही 50,000 जिंकत होता, तर आता तुमच्याकडे योजना आहे 50 लाख जिंकण्याची. जर तुम्ही 50 लाख जिंकत होता, तर तुमच्याकडे योजना आहे 50 करोड जिंकण्याची. प्रेज द लॉर्ड. काल जर तुम्ही 500 रुपयाने पार्टनरशिप करीत होता, तर तुमच्याकडे आज योजना आहे 50,000 करण्याची. ख्रिस्ताच्या ठायी काय होत राहा? वाढत राहा. सर्व प्रकारे काय होत राहा? वाढत राहा. थांबू नका, थांबू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वाढत जाणे हे काय आहे? आपल्या आतमध्ये जीवनाचे प्रमाण आहे. प्रत्येक गोष्ट जी जिवंत आहे ती वाढत जाते. हालेलुया. 16वे वचन अतिशय स्पर्शनीय आहे की आपण त्याला स्पर्श करू शकूयात. आपण त्याच्या आतमध्ये जाऊ शकू. ओ बॉय, हे अतिशय सामर्थ्यशाली आहे. हे जे 16वं वचन आहे हे अतिशय पॉवरफुल आहे. हे अतिशय सामर्थ्यशाली आहे. ओ गॉड. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक. इथे एक कॉमा आहे. कोणाच्या योगे? ख्रिस्त येशूच्या. आपण 15व्या वचनामध्ये वाचलं ते. तो म्हणतो सबंध शरीर. ओ हालेलुया. मला कळत नाही मी तुम्हाला सांगावे की नाही, मी तुम्हाला सांगावं की नाही. काही दिवसापूर्वी मी प्रार्थना करत होतो आणि काही गोष्टी मला दिसल्या ज्या मी कदाचित तुम्हाला इथे नाही सांगणार. पण मी रडत होतो. मी माझ्या पत्नीला देखील म्हणालो, परमेश्वराने मला हे दाखवलं. मी म्हणालो, मी रडत होतो की हे कसं होऊ शकतं. आणि तेव्हा आम्ही ही सिरीज सुरू केली. प्रेज द लॉर्ड. एकता अतिशय महत्वाची आहे. परमेश्वराला एकता पाहिजे. परमेश्वर एकता डिमांड करतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रत्येकामध्ये ऐक्य असणे गरजेचे आहे. ख्रिस्तीपणामध्ये ऐक्य असणे गरजेचे आहे. त्या लोकांचं ऐकू नका जे तुम्हाला सांगत आहेत की आम्ही असे प्रार्थना करत आहोत, उपवास करत आहोत, असं काहीच नाहीये. अगोदर पण असे पुष्कळदा व्हायरस येऊन गेलेत. नाही, ह्या वेळेचं आव्हान अतिशय मोठं आहे. कारण सैतानाकडे आतापर्यंत सर्वात मोठी संधी आहे त्याची योजना पूर्ण करण्याची. म्हणून आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे. म्हणूनच आपल्याला प्रार्थना करायची आहे. म्हणूनच आपल्याला उपवास करायचा आहे. ह्याला हलक्यात घेऊ नका. मी तुम्हाला सांगितलं वाढत जाण्याचा अर्थ काय आहे, जे आपण इथे आणखीन समजणार आहोत. प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक. ओ हालेलुया. आपण वाचलं की आपण सर्व काय आहोत? चर्च काय आहे? येशू ख्रिस्ताचे शरीर. येशू मस्तक आहे आणि मंडळी काय आहे? शरीर. आणि आपण शरीरामध्ये काय आहोत? अंग आहोत. तर तो आपल्याला सांगत आहे प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता. ओ हालेलुया. की सबंध शरीर प्रत्येक सांध्याच्या योगे म्हणजे प्रत्येक अंग काय करत आहे? आपापलं काम. माझ्याकडून जी अपेक्षा आहे ते मी करावं. तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ते तुम्ही करा. पास्टरकडून जी अपेक्षा आहे ते पास्टरांनी करावं. मेंबरकडून जी अपेक्षा आहे ते मेंबरनी करावं. क्वायरकडून जी अपेक्षा आहे ते क्वायरने करावं. ज्याच्याकडून जी अपेक्षा आहे प्रत्येक अंगाने आपापल्या परिमाणाने काम करावे. जितके आम्ही महत्वाचे आहोत तितके तुम्ही महत्वाचे आहात. तुमचं जर एक बोट जरी कापलं तरी संपूर्ण अंगाला त्रास होतो. याचा विचार करा. डोळ्यातून पाणी यायला लागतं. म्हणजे जेव्हा एक अंग देखील सहाय्य करत नाही तेव्हा मस्तक रडायला लागतं. विचार करा येशू बरोबर काय होत असेल जेव्हा तो पाहतो की त्याच्या लेकरांमध्ये ऐक्य नाही. एकता अतिशय महत्वाची आहे. हालेलुया. चला आपण वाचूया. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते. हालेलुया. हीच परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक सांध्याने सहाय्य करावे, एक साथ जुळून मिळून मिसळून. हालेलुया. आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता. आपापल्या परिमाणाने म्हणजे आपलं काम कसं केलं पाहिजे? आपापल्या परिमाणाने. तुम्ही तुमचे काम हलगर्जीपणाने करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या कामामध्ये चुका करू शकत नाहीत. तुम्ही तुमचे काम प्रेमाशिवाय करू शकत नाही.
तुम्ही तुमचे काम लोभ आणि स्वार्थाने करू शकत नाही. तुम्हाला जे काम दिलं आहे ते तुम्ही कसं करायचं आहे? आपापल्या परिमाणाने, प्रेमाने भरून. हालेलुया. प्रत्येक अंगाला एक काम दिलं गेलं आहे. प्रत्येक अंगाला काय करायचं आहे? आपापल्या परिमाणाने काम करायचंय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जे काम दिलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. मला जे काम दिलं आहे ते मला करायचं आहे. मी प्रचार करीत आहे. तुमचं काम काय आहे? हा प्रचार दुसऱ्यांपर्यंत घेऊन जाणे. तुम्ही कदाचित प्रचार करीत नाहीत, पण कदाचित तुम्ही पुष्कळांना आमच्यापर्यंत घेऊन येऊ शकता. तुम्हाला सोशल मीडियाचं काम येतं, तुम्हाला आत्मे जिंकता येतात. कदाचित तुम्हाला प्रचार करता येत नाही, पण तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे, तर तुमचा पैसा लावा. कदाचित तुमच्याकडे पैसा नाहीये, पण तुमच्याकडे वेळ आहे, तर प्रार्थना करा, आत्मे जिंका. प्रत्येक अंगाला काय करायचं आहे? आपापल्या परिमाणाने, आपापल्या परिमाणाने. अर्धवट काम नाही, आपापल्या परिमाणाने. प्रेज द लॉर्ड. आणि योग्यरित्या प्रत्येक अंगाला. आणि तुम्ही काय आहात? परमेश्वराचे एक अंग. तुम्ही देखील एक अंग आहात, मी देखील एक अंग आहे. तर माझं काम योग्यरित्या करायचंय, तुम्हाला तुमचं काम योग्यरित्या करायचं. तुम्ही चुका करू शकत नाही. आपल्यापैकी कोणी रिकामा बसू शकत नाही. शरीरातील कोणतीही नस जर काम करत नाही, तर संपूर्ण शरीराला जर एक नस देखील ब्लॉक झाली, एका नसेला देखील पक्षघात झाला, जर एक नस म्हणाली मला सपोर्ट नाही करायचा आहे, विचार करा. तुमची बोटं म्हणतील की मला तुमच्याबरोबर कॉपरेट नाही करायचंय. विचार करा तुमच्या शरीराचं काय होईल. ओ, कोणीतरी मला काहीतरी म्हटलं, आता मी चर्चमध्ये काम करणार नाही. ओ, मला वाईट वाटलं. ओ, पास्टरांनी माझ्याशी असं असं बोलले. पास्टर मला असं असं बोलले. कम ऑन, त्यांना सोडा. तुम्ही इथे कोणासाठी आला नाहीत, तुम्ही परमेश्वरासाठी इथे आला आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाचं काम करत आहात. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या चर्चचे, परमेश्वराच्या शरीराचे एक अंग आहात. उठून उभे राहा तुमच्या जीवनात आणि त्या सर्व जुन्या गोष्टींना विसरून जा आणि काय करा? परमेश्वराचे काम करा. प्रेज द लॉर्ड. येशूने म्हटलं, कोणी तुमच्या विरुद्ध पाप केलं तर त्यांना 7 वेळा क्षमा करा. 490 वेळा. आणि 490 पाप मोजल्यानंतर दररोज तुम्ही जर 491 वर पोचलात तर पास्टरांनी म्हटले तुम्ही सैतान असाल. कदाचित पास्टरांनी काहीतरी म्हटले असतील ज्याच्याने तुम्हाला वाईट वाटले. तुम्हाला काय माहित, ते तुमच्याशी बोलतच नव्हते, ते दुसरं कोणाशी तरी बोलत होते. कदाचित ते कुणाशीही बोलत नव्हते, ते केवळ वचन शिकवत होते. ते कदाचित तुम्हाला ओळखतही नाहीत. पुष्कळसे लोक म्हणतात, मी पहिल्यांदा त्या चर्चमध्ये गेलो आणि पास्टरांनी माझ्या विरोधात काहीतरी म्हटले. पहिल्यांदा पास्टर तुम्हाला जाणू देखील शकत नाहीत. कोणी घरी बसून म्हणेल, ओ पास्टर माझ्याबद्दल बोलले, मला माहितही नाही तुम्ही बघणार आहात की नाही बघणार आहात. मी तुमच्याबद्दल कसं बोलू शकतो? मी केवळ तेच बोलू शकतो जे परमेश्वर मला सांगेल बोलण्यासाठी. मी केवळ तेच बोलेन जे परमेश्वराने मला बोलण्यास सांगितलं आहे. हालेलुया. ऑफेंड होऊ नका, रागावू नका त्या गोष्टींवर ज्या कोणीतरी तुमच्याशी केल्या, ज्याने तुमचं समर्पण कमी झालं, तुमची वचनबद्धता कमी झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. ईर्षेने नाही. ते येशूच्या प्रीतीने उत्साहित होऊन करा. कारण बायबल सांगते की आपल्या प्रत्येकाच्या कामांची परीक्षा होईल. ते आगेच्या परीक्षेतून जातील. जे काम प्रीतीमध्ये केले गेले आहे ते आहे जे पास होतील आणि ज्याचा आपल्याला मुकुट मिळेल. म्हणजे जी धाव तुम्ही धावत आहात, ती धाव जर तुम्ही प्रीतीमध्ये नाही धावलात तर जे काही तुम्ही केलं ते सर्व काही जळून जाईल. कारण परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही जे काही करता ते त्याच्या प्रीतीने उत्साहित होऊन करा. बोलत जा जास्तीत जास्त वेळ काढून की येशू मी तुझ्यावर प्रेम करतो, पवित्र आत्मा मी तुझ्यावर प्रेम करतो. त्याच्यासाठी तुमच्या प्रेमाची घोषणा करा. तुम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्ताने म्हटले की जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर तुम्ही माझ्या वचनानुसार कराल. तर घोषणा करून थांबू नका, पुढे जा आणि काय करा? ते काम करा जे येशूने तुम्हाला करण्यास सांगितले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला आपण पुन्हा एकदा जाऊया 4 अध्यायाच्या 2 वचनामध्ये. चला पहिल्यापासून वाचूयात. तो म्हणतो, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. हालेलुया. एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. म्हणजे जर कोणी तुमच्या बरोबर काही चुकीचं वागलं, ठीक आहे, प्रेमाने ते सहन करा. रिटॅलिएट करू नका, भांडू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. पाहिलं तुम्ही? आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा.
प्रयत्न करा, एफर्ट करा, परिश्रमाने एफर्ट्स करा, मनापासून एफर्ट्स करा. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगते की जो प्रीती करत नाही तो हत्यारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी पुढे जात आहे, मी पुढे जात आहे, मी पुढे जात आहे. बोला मी पुढे जात आहे, मी प्रीतीमध्ये पुढे जात आहे, मी प्रीतीमध्ये पुढे जात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चला त्याच्या पुढे आपण जाऊयात. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहू शकता आपण दोन येशू ख्रिस्ताची आराधना करत नाहीत, आपण दोन पवित्र आत्म्यांची आराधना करत नाहीत, पण सर्व एकामध्येच आहोत. प्रेज द लॉर्ड. ते ऐक्य ओळखा, ते ऐक्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ही तुमच्या वृद्धीची साक्ष आहे की तुम्ही ख्रिस्ताच्या ठायी काय झाले आहात, प्रौढ झाला आहात. लहान लेकरं भांडणं करतात आणि मोठे लोक भांडणं सोडवतात. असं होऊ देऊ नका की तुमच्या तोंडातून चर्चच्या पास्टर्सच्या विरुद्ध काही चुकीच्या गोष्टी निघतात. असं होऊ देऊ नका, कारण बायबल सांगतं माझ्या अभिषेक्ताला स्पर्श करू नका, ना पेनने, ना तोंडाने, ना हाताने. स्वतःला त्यापासून दूर ठेवा. आणि बायबल सांगते की जेव्हा तुम्ही माझ्या संदेशांवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही समृद्ध व्हाल. तर देवाच्या लोकांची निंदा करण्यामध्ये जुळू नका. हा माझा एक सिद्धांत आहे की तुम्ही कोणीही असो, देवाच्या लोकांची निंदा कराल तर मी तुमच्यापासून दूर राहील. मला तुमच्याबरोबर बसायचं नाहीये, कारण बायबल सांगते की धन्य आहे तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, कारण ते लोक जे देवाच्या लोकांच्या विरुद्ध बोलतात मी अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवतो. मी त्यांची घृणा करत नाही, पण बायबल सांगते अशा लोकांपासून दूर राहा. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, मी त्यांच्यावर प्रीती करतो, पण त्यांच्याबरोबर मी उठत बसत नाही. मला विश्वास आहे मी तुम्हाला समजावू शकलो. काही असे लोक आहेत जे चर्च विषयी वाईट बोलण्यास चुकत नाहीत. जर तुम्ही असे होता बदला. प्रेज द लॉर्ड. हीच वेळ आहे की तुम्ही काय करायचंय, वाढत जायचंय. हालेलुया. ज्याला शोभेल असं तुम्हाला चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर तुमच्याकडून आशा करत आहे. इथे कुठे आहात, तुमचे हात वर करा, देवाला धन्यवाद द्या, देवाला धन्यवाद द्या. त्याच्यासाठी तुमचे प्रेम व्यक्त करा. तो तुमच्यावर प्रीती करतो, त्याला तुमचं प्रेम दाखवा. बोला परमेश्वरा मी तुझ्यावर प्रीती करतो, पवित्र आत्म्या मी तुझ्यावर प्रीती करतो. धन्यवाद द्या त्याला, धन्यवाद द्या. ह्या जीवनासाठी त्याने तुम्हाला दिलं आहे, त्याच्यासारखा कोणीही नाही. हो धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. मला विश्वास आहे की तुम्ही आत्मे जिंकत आहात. आम्ही तुमच्या साक्षींची वाट पाहत आहोत आणि ही वेळ आहे की आपण आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप देणार आहोत. लक्षात ठेवा टीव्हीवर अजूनही प्रोग्राम चालू आहे, रॅप्सोडीज अजूनही वाटले जात आहेत, बाकी जी कामं आहेत ते होत आहेत. तर असं नका म्हणू की मी पार्टनरशिप करणार नाही, नाही मी दशमांश देणार नाही, पण मी माझ्या घरून पाहत आहे. नाही, तिथे देखील प्रभू आहे. हे काय आहे? आणि आपण क्वायरचं स्वागत करूयात जे आपलं सहाय्य करतील परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्यामध्ये. गॉड ब्लेस यू. वो जीवित परमेश्वर है और वो कभी नहीं बदलता. हालेलुया. आनंद के साथ वो जीवित परमेश्वर है. हम उस महान परमेश्वर में आनंद बना रहे हैं. वो एक सा परमेश्वर है. तू है एक सा, कल आज हमेशा के लिए. तेरे जैसा न कोई, बदलता ना तू कभी, बदलता ना तू. कल आज हमेशा के लिए. तुझसा प्रेमी न कोई. तू है एक सा, तू है एक सा, कल आज हमेशा के लिए. तेरे जैसा न कोई, और वो कभी नहीं बदलता, बदलता न तू. कल आज हमेशा के लिए. तुझसा प्रेमी न कोई. अपने हाथों को उठाकर
तेरी स्तुति करूं, तेरी स्तुति करूं, तेरी स्तुति करूं। तू जीवित परमेश्वर है, है, है। तू जीवित परमेश्वर है, तू है एक साथ कल आज हमेशा के लिए। तेरे जैसा न कोई, बदलता न तू कभी, बदलता न तू है कल आज हमेशा के लिए। तुझसा प्रेमी न कोई, अपने हाथों को उठाकर गाइए। तू है एक साथ कल आज हमेशा के लिए। तेरे जैसा न कोई, और वो कभी नहीं बदलता, बदलता न तू कल आज हमेशा के लिए। तुझसा प्रेमी न कोई, अपने हाथों को उठा के तेरी स्तुति करूं, तेरी स्तुति करूं। हाँ मैं तेरी स्तुति करूं, तेरी स्तुति करूं। तू जीवित परमेश्वर है, है, है। तू जीवित परमेश्वर है, तू है एक साथ कल आज हमेशा के लिए। तेरे जैसा न कोई, बदलता न तू कभी, बदलता न तू कल आज हमेशा के लिए। तुझसा प्रेमी न कोई, तू है एक साथ, तू है एक साथ कल आज हमेशा के लिए। तेरे जैसा न कोई, बदलता न तू कभी, बदलता न तू कल आज हमेशा के लिए। तुझसा प्रेमी न कोई, अपने हाथों को उठाकर स्तुति करूं, अपने आनंदी हृदय के साथ तेरी स्तुति करूं, तेरी स्तुति करूं। तू जीवित परमेश्वर है, तू सत्यनिष्ठ परमेश्वर है, सत्यनिष्ठ परमेश्वर है। तू पवित्र परमेश्वर है, पवित्र परमेश्वर है। तू जीवित परमेश्वर है, तू जीवित परमेश्वर है। हाँ तू जीवित परमेश्वर, तेरे जैसा कोई नहीं है। तू जीवित परमेश्वर है। प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्ही तुमची भेट दिली आहे, दशमांश दिला आहे, पार्टनरशिप दिली आहे. चला आपण त्याच्यावर प्रार्थना करूया. धन्यवाद देतो प्रभू ही संधी दिल्याबद्दल की आम्ही आमचे भेट, दशमांश या सर्वांसह तुझा सन्मान करावा, तुझा सन्मान करावा. आणि जसं आम्ही दिला आहे ह्याचा मोठा हंगाम आमच्याकडे येत आहे आणि ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. आम्ही तुम्हाला संधी देऊ इच्छितो की जर तुम्ही येशूला जाणत नव्हतात तर आज येशूला ग्रहण करावे. हालेलुया. कारण रॅप्चर अतिशय जवळ आहे आणि येशूच आहे जो या जगातील समस्या सोडवू शकतो. नाही तर मनुष्य इतका दुष्ट आहे ज्याने मनुष्यांना लाखोच्या संख्येने मारण्यासाठी काय काय पुरवठा केला आहे. हालेलुया. केवळ येशूच आहे जो खरा प्रभू आहे आणि जो लोकांना वाचवतो. तर आज मी तुम्हाला आमंत्रित करू इच्छितो. कदाचित तुम्ही पहिल्यांदा पाहत आहात. ही संधी माहित नाही तुम्हाला परत कधी भेटेल की येशूला तुम्ही ग्रहण करावे. कारण रॅप्चर अतिशय जवळ आहे. जेव्हा आपण हवेमध्ये उचललं जाऊ आणि संपूर्ण जग पाहिल म्हणजे तुम्ही लज्जित होणार नाही आहात की तुम्ही असंच येशूवर भरोसा केला होता आणि तुम्ही नेहमीसाठी जीवनामध्ये
एक वारीस होणार आहात. तर ही वेळ आहे, जिथे कुठे तुम्ही आहात, आपले हात उंचवा, आपल्या हृदयाने पूर्णपणे विश्वास करा आणि आपल्या मुखाने हे शब्द बोला, हे प्रिय, मी येशूवर विश्वास करतो की तो देवाचा पुत्र आहे आणि एकमात्र जिवंत परमेश्वर. मी आज विश्वास करतो की येशू माझ्यासाठी मेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत झाला. आज मी येशूला बोलवतो माझ्या हृदयामध्ये, माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. धन्यवाद प्रभू. आजपासून मी घोषणा करतो की येशूच माझा प्रभू आहे, मी देवाच्या राज्याचा वारीस आहे. धन्यवाद प्रभू मला वाचवल्याबद्दल. आणि ही प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वागत आहे तुमचे देवाच्या राज्यामध्ये. आणि आता तुम्ही देखील आमच्या बरोबर रॅप्चर करू शकता आणि तुम्ही त्या पाचारणामध्ये बोलविला गेला आहात. ह्या पाचारणामध्ये पुढे कसं जायचं या संबंधामध्ये जाणण्यासाठी आमचे नंबर स्क्रीनवरती आहेत. तुम्ही फोन करू शकता किंवा जिथे कुठे तुम्ही सेंटरमध्ये पाहत आहात आमच्याशी संपर्क साधा आणि दररोज पुढे जाण्यासाठी आमचे वास्तविकतेचा संग्रह पुस्तक वाचा. वास्तविकतेचा संग्रह हे पुस्तक भारतातील जगातील 2000 पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. ही विशेष वेळ आहे की आम्ही आजारांसाठी प्रार्थना करणार आहोत. तुम्हाला माहित आहे पुष्कळ लोक आजारी आहेत आणि ज्यांच्यामध्ये हा आजार नाहीये त्यांना देखील असं सांगण्यात आलं आहे की हा आजार त्यांच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना सांगण्यात आलं की हा आजार खूप मोठा आहे आणि त्या भीतीने पुष्कळ लोकांना बंधनामध्ये ठेवलं आहे. आपण प्रार्थना करणार आहोत केवळ त्यांच्यासाठीच नाही ज्यांच्यामध्ये सो कॉल्ड करोना सापडला आहे, पण बाकीच्यांसाठी देखील जे पुष्कळशा आजारांनी पीडित आहेत. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ही विशेष प्रार्थनेची वेळ आहे आणि जिथे कुठे तुम्ही आहात तुमचा हात स्क्रीनवर ठेवू शकता. जेव्हा पवित्र आत्मा स्क्रीन मधून निघून घरांमध्ये येत आहे. पास्टर म्हणाले होते पुष्कळ वर्षांपूर्वी एक दिवस असा येईल जेव्हा पवित्र आत्मा या टीव्ही स्क्रीन मधून बाहेर निघेल आणि पुष्कळसे लोक बरे व्हायला सुरुवात होईल. आणि आपण या काळामध्ये पोहोचलो आहोत. तर विचार करा, लॉकडाऊन आहे, दुसरा समय नाहीये जेव्हा पवित्र आत्मा त्याच्या ह्या डायमेन्शनला सुरू करेल. आमच्याकडे असे पुष्कळ साक्षी आहेत की कशा प्रकारे लोकांनी स्क्रीनवर हात ठेवले. मागच्या मीटिंगमध्ये ईस्टरच्या कशा रीतीने त्यांनी तसं केलं आणि त्यांनी ते बरे झाले. जा आणि आमच्या चॅनलवर जाऊन बघा. त्या साक्षी उपलब्ध आहेत की कशा रीतीने कोणाच्या पोटामध्ये दुखत होतं, त्यांनी एक हात त्यांचा स्क्रीनवर ठेवला, एक हात पोटावर ठेवला आणि ते बरे झाले. प्रेज द लॉर्ड. अशा पुष्कळ साक्षी आहेत आणि ही तुमची देखील वेळ आहे की तुम्ही देखील तुमचं आरोग्य ग्रहण करावं. जिथे कुठे आहात तिथे एक तर तुमचा हात तुमच्या शरीरावर ठेवा आणि दुसरा हात स्क्रीनवर ठेवा. आणि जसं मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे तोच परमेश्वर ज्याने येशूला त्याच्या सामर्थ्याद्वारे जिवंत केले तोच तुमच्या मरणोत्तर शरीराला जीवन देईल. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो की प्रत्येक जण जो कोणी ह्या वेळेस आजारी आहे, मी त्यांच्या शरीरामध्ये देवाचे जीवन बोलतो येशूच्या नावात. त्या अशुद्ध आत्म्यांना मी आदेश देतो त्यांच्या जीवनातून निघून जाण्याचा आणि परत कधीच न येण्याचा येशू ख्रिस्ताच्या नावात. शैतानाच्या प्रत्येक कामाला त्यांच्या जीवनातून मी कापतो येशू ख्रिस्ताच्या नावात. त्या डायबिटीसच्या त्रासाला मी कापतो. त्या पायल्सच्या आजाराला त्यांच्या शरीरातून मी कापून टाकतो येशू ख्रिस्ताच्या नावात. त्या गाठीला मी कापून टाकतो येशूच्या नावात. त्या कॅन्सरला मी कापून टाकतो येशूच्या नावात. त्या कोरोनाला मी येशूच्या नावात कापून टाकतो. त्या एड्सला मी येशू ख्रिस्ताच्या नावात कापून टाकतो. ओ धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी. धन्यवाद प्रत्येक व्यक्तीला बरे केल्याबद्दल. धन्यवाद प्रभू. जर त्यांच्या जीवनामध्ये कोणती कमी होती, जर त्यांच्याकडे खाण्यास काही नव्हतं, तर मी प्रार्थना करतो की दैवीयरित्या ते अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे येशूच्या नावात. जर कोणाकडे पैशांची कमतरता होती तर लोकांना त्यांची आठवण येत आहे आणि त्यांच्याकडे पैसे घेऊन येत आहेत येशू ख्रिस्ताच्या नावात. सिंह उपाशी राहू शकत नाही, ख्रिस्ती उपाशी राहू शकत नाही. मी यांच्या जीवनामध्ये वृद्धी बोलतो, आर्थिक वृद्धी बोलतो, प्रत्येक गोष्टीचा पुरवठा बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावात. सैतानाच्या कामांना त्यांच्या घरातून, त्यांच्या गल्लीतून, त्यांच्या शहरातून मी कापून टाकतो येशूच्या नावात. आणि ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तुमचे साक्षी निश्चितच पाठवा, कारण साक्षी जरुरी आहेत. कारण बायबल सांगतं त्यांनी सैतानावर कोकराच्या रक्ताने आणि साक्षीच्या वचनाद्वारे जय मिळविला.
तर तुमच्या साक्षीचे वचन आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे आम्ही दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवू. प्रभू तुम्हाला महान रूपाने आशीर्वादित करू. प्रार्थना करूयात आपण शेवटची. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊयात ह्या वचनासाठी, त्या आरोग्यासाठी. आणखीन एक मोठी सूचना आहे. आमचं लव्ह वर्ल्ड ब्रॉडकास्टिंग नेटवर्क इंडियाचा सुरू झाला आहे एअरटेल DTH वर. प्रेज द लॉर्ड. आमचं 24 तासाचं चॅनल, आणि आता तुम्ही 24 तास पाहू शकता एअरटेल TV वर. चॅनल नंबर 693. 24 तास तुम्ही पाहू शकता. तुम्ही तिथून तुमच्या कुटुंबाला चांगल्या रीतीने पुढे तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यामध्ये कार्टून्स आहेत लहान लेकरांसाठी, तिथे युवांसाठी प्रोग्राम्स आहेत, सर्व प्रकारचे प्रोग्राम्स आहेत तुमच्या संपूर्ण विकासासाठी, आत्मिक विकासासाठी. तर जा आमच्या एअरटेलच्या DTH वर आमचं चॅनल पहा. उपवास का प्रोग्राम चालू है जो ट्यूसडे को ख़त्म होने वाला है, तो अगर आप नहीं जुड़े थे आज जुड़ जाइए. प्रेज द लॉर्ड. और आज रात से पास्टर क्रिस को देखना शुरू कर दीजिए. उसकी इन्फॉर्मेशन यहाँ पर उपलब्ध है. TNI-global.org पर आप जा सकते हैं. सिफ्लिक्स ऐप पर आप जा सकते हैं. लाइव TV मोबाइल ऐप पर आप जा सकते हैं. बहुत सारे तरीके जिससे आप सहभागिता कर सकते हैं. और इंग्लिश के अलावा हिंदी, मराठी, इन भाषाओं में भी भारत की उपलब्ध है. तो सिफ्लिक्स ऐप पर आप देख सकते हैं उसको, कि आप हिंदी और मराठी में उसको देख पाएँ. आज ही अपना मन बनाइए बाकी के दिनों में सहभागिता करने का, और दूसरों को भी बताइए कि वो भी पास्टर क्रिस के साथ जुड़ पाएं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चला आपण आपल्या हातांना वर करून परमेश्वराला धन्यवाद देऊयात. तुम्ही म्हणू शकता, परमपित्याचे प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या बरोबर सदोदित राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही एक सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट आहात किंवा सोशल मीडियामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला काम करता येते, तर आमच्या बरोबर जुळा, यासाठी की आम्ही संपूर्ण भारतापर्यंत पोहोचू शकावे. देवाचे काम तत्परतेने चालू आहे आणि तुम्हाला देखील तुमचे काम करायचे आहे. तर आजच आमच्या बरोबर जुळा, विशेषरित्या भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.